आता मुंबईतील अतिवृष्टीची माहिती 6 तास आधीच मिळणार। मुंबई महानगर प्रदेशात 4X बँड रडारची उभारणी, जीवितहानी आणि आर्थिक नुकसान टाळण्यास यामुळे मदत होणार। नवी मुंबईत माथाडी कामगारांचा मेळावा, अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मेळावा। माजी खासदार संजीव नाईक, आमदार शशिकांत शिंदे इथे उपस्थित। पुण्यातील अनेक भागातील पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता। वारजे या ठिकाणी मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे जलवाहिनीचं काम करण्यात येणार। वारजे, कोथरूड, बाणेर, बालेवाडी, औंध या परिसरात दिवसभर पाणी पुरवठा विस्कळीत। मराठवाड्यात उन्हाचा तडाखा वाढला तर जायकवाडी धरणामध्ये 58% पाणीसाठा शिल्लक। मराठवाड्यातील प्रमुख 44 धरणांमध्ये केवळ 55% पाणीसाठा शिल्लक। इचलकरंजीत कापसाच्या गोडाऊनला भीषण आग तर 40 ते 50 लाखांचे यामध्ये नुकसान। 150 कापसाच्या गाठी यात जळून खाक। अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण। सिंधुदुर्गात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिसांचं संचलन। 100 पोलीस कर्मचारी आणि 16 अधिकारी संचलनात सहभागी। सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्या, अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा असं आवाहन। शिरूरमध्ये शेतजमिनीसाठी आई आणि सावत्र मुलांमध्ये वाद तर शेतजमिनीसाठी झालेल्या वादात शेतात उतरल्या चक्क महिला बाउन्सर्स। शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये 2 वेगवेगळे गुन्हे दाखल। महिला बाउन्सर्ससह 22 जणांवर गुन्हा दाखल तर 8 जण अटकेत। साई मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली। या कुत्र्यांना मधुमेहासारखा आजार जडल्याचं समोर। सोबतच केस गळती आणि सुस्ती तसंच लठ्ठपणा। भाविक श्रद्धेपोटी काही खायला देत असल्यामुळे कुत्र्यांमधील आजार वाढल्याचं समोर। मनमाडमध्ये फुले शाहू आंबेडकर विचार मंचातर्फे सामूहिक रोजा इफ्तारचं आयोजन। यामध्ये सर्वधर्मीय धर्मगुरूंसह मोठ्या संख्येनं हिंदू बांधव सहभागी। यातनं एकात्मता आणि सलोख्याचा संदेश।